हे साप खोटं आहे. खरे कष्ट करणारे आम्ही. अहो ज्या वेळेस त्या आंतरवाली सराटीमध्ये जे गोळीबार झालता त्यावेळेस जरांगे पाटील लपून बसलेले होते. 1 घंट्याने तिथं हजर झाले. डोके फुटले ते बाळू तारकचे, त्यांच्या मिसेसचे, यांचे. आज त्या बाळू तारकच्या पायाला जर असा हात लावला तर चेहऱ्याचे असे हाताला चेहरे लागत आहेत. ते रडतो बिचारा. असे किती जणांचे घर उद्ध्वस्त केलेले जरांगीने. अहो ज्या टायमाला हे मॅटर होतच नव्हतं कुठलं कोपर्डीचं, जी सत्यता आहे का ती कोपर्डीची, 5-5-15चा कार्यक्रम होता नारायणगडावर. सर्व काही गोष्टी होत्या का त्या 2 लाखावरच होत्या. 2 लाख मृदुंगच वाजायचे, 2 लाख कीर्तन ठेवायचे, 2 लाख कुस्त्याच करायच्या, म्हणजे टोटल म्हणजे 2 लाखावरच होतं साऱ्या गोष्टी. खर्च करणार इतकं मोठा. बुक छापले होते, बरेचसे पैसे गावागाव बुक वाटले होते, बरेचसे पैसे गोळा केले असणार त्याच्यामध्ये. त्या सुद्धा चौकशी. कोण प्रमुख होतं या सगळ्या कार्यक्रमाचं? त्या कार्यक्रमात जरांगे पाटीलच प्रमुख होते. पैसे कोण गोळा करायचं? आता ह्या तालुका अध्यक्ष, संघटनेचे. या 2-3 वर्षामध्ये ते शिवबा संघटना कुठं हरपली ह्याचं नाव पत्ता सुद्धा नाही. मग ते कार्यक्रम झाला का? ते 2 लाख कार्यक्रम नाही झाला म्हणून आम्ही आमच्या चौकाचा कार्यक्रम लावला ना त्यांनी. मग आता कार्यक्रम रद्द झालाय, बदनामी होईल म्हणून. बदनामी होईल. आता आपला तर प्रचार झालाय बाबा, कार्यक्रम आपल्याला करायचं म्हणजे कॅन्सल करायचा आहे. मग ह्यातलं लोकांना म्हणजे आपण हे काय करणार, सांगणार कसं की बाबा कॅन्सल करायला लागलो कार्यक्रम.